माझा हात कशाला धरतेस? सोडा ना सासूबाई. तू काय दिगूची बायको म्हणून वैकुंठाला जात नाहीयेस, तर चेटकीण म्हणून मार खात चपलांचा हार घालत तुझी धिंड काढतायत. घराण्याच्या अब्रूचे धिंडवडे काढत जातीयस तू. तुला कशाला हवं हे सौभाग्याचं लेणं? नाही सासूबाई, मी माझं सौभाग्याचं लेणं कवटाळूनच जाणार. तुम्ही मला मारा ठेचा, मी काही बोलणार नाही, पण मी माझं सौभाग्य सोडणार नाही. सासूबाई सोडा मला. सवाशणी म्हणून वैकुंठाला जाऊ द्या. सोडा. गे कुळबुडवे, तुझा आमच्याशी काहीही संबंध नाहीये. दिगूच्या नावाचं मंगळसूत्र घालायची लायकी तरी आहे का ग तुझी? सोड. उलट तो आता तुझ्या तावडीतून सुटलाय. सोड. अहो मनोरमाबाई, अहो जाऊ द्याला, कशाला तिच्या नादाला लागताय? अहो एवढी तिची पाप तुम्ही पोटात घातली आहेत, आता हे एक अजून शेवटचं. यानंतर समजा काय ते तिचं शेवट करणारच आहेत. मनोरमे, अत्यंत गुणी आणि सुसंस्कृत मुलगी तू सोन म्हणून करून आणलीस. अगं ही सर्वसामान्य मुलगी नाही. दिगू, अशी अर्धांगिनी मिळायला भाग्य लागतं, पूर्ण पुण्य लागतं. खोटं होतं सगळं. चेटूक होत आणि मी बोललो. पितळ होतं आणि मी सोनं समजून फसवलं मला तिने. दादाला खूप त्रास होतोय, त्याला भानावर आणलं पाहिजे. दादा, अरे दादा, अरे तू रडतोयस का? मला माहितीये तुला पण वाईट वाटते ना हे सगळं ऐकून. अरे दादा, सखू वहिनींवर अन्याय होतोय रे. आपण जाऊन ती शिक्षा थांबवायला हवी. अरे दादा, सखू वहिनी चेटकीन असूच शकत नाही, कुणी काही म्हणू देत. अरे नाहीतर दादा काकांनी त्यांना आधी माया म्हटलं असतं का रे? चल ना, आपण जाऊन ती शिक्षा थांबूया. चल. आधी माया नाहीये ती, चेटकीण आहे, चेटकीण. दिसत नाहीये तुला? मी तिच्याच नावाने अंघोळ करतोय विनू. रमाईने केली आहे तशी. तू निघ, जा, निघ इथून. अरे दादा, असं कसं रे? अरे सखू वहिनी जर चेटकीन असत्या तर त्यांनी माळा ओरून इतकं धाडस करून तुझे प्राण वाचवले असते का? आणि आता त्यांचे प्राण संकटात असताना तो असं कसं करू शकतोस? डोका फिरवू नकोस माझं. निघ, जा इथून. सांगितलं ना, मला काही करायचं नाहीये वेणू. जा, निघून जा, सगळे निघून जा.